नमस्कार. शेतकरी राजा यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून पुढचे हवामानाचे व्हिडिओ आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचतील. तर इथे 24 तासाचा हवामानाचा अंदाज आपण सविस्तर पाहणार आहोत. कोणत्या भागात पुढे किती पाऊस पडणार आहे ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर कोकण किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र हा पाऊस महाराष्ट्राच्या सर्वच भागात पडत आहे. पालघर, नाशिकमध्ये इगतपुरी, त्यावर इकडं पुण्यात पाहायला गेलं तर जुन्नर, कल्याण, डोंबिवली, पुण्याच्या परिसरात बारामती या भागात जोरदार पाऊस, अतिमुसळधार पाऊस पडत आहे. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी देखील पडत आहे. नाशिकमध्ये पाहायला गेलं सिन्नर, राजूर, संगमनेर, श्रीरामपूर या भागात जोरदार पावसाची शक्यता आहे आणि पुढे देखील संध्याकाळपर्यंत देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर कोकण किनारपट्टीच्या भागात पाहायला गेलं तर पालघर, ठाणे, मुंबई, कल्याण, डोंबिवली, अलिबाग, रोहा, दिव्यागार, गोरेगाव, त्याचबरोबर इकडं खाली दापोडी, खेड, चिपळूण, वाघर, रत्नागिरीचा भाग, कोकण किनारपट्टीच्या सर्वच भागात मुसळधार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्राच्या इतरत्र भागात देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडत आहेत. तर सांगलीत, कडोली, कराड, विटा, रायबाग, जत, वडस, सातारा जिल्ह्यात देखील काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा, काही भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुण्यात पाहिलं तर दौंड, बारामती, इंदापूर या भागात देखील काही ठिकाणी जोरदार पाऊस पडतो आहे. पुण्यात पाहिलं तर लोणावळा या भागात देखील जोरदार पाऊस सरी बरसत आहेत. छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, नागपूर, अमरावती, गोंदिया या भागात देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पाहायला भेटत आहे आपल्याला. त्याचबरोबर इकडे पाहायला गेलं तर वरुड, ससूर, अमरावतीच्या संपूर्ण भागात, अचलपूर, अकोला, खामगाव, चिखली, वाशिम, त्यावर लोणार, जालना, छत्रपती संभाजीनगरमध्ये सिल्लोड, पाचोरा, त्यावर जळगावमध्ये पाहायला गेलं तर जळगावच्या भागात देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा आपल्याला पाऊस पाहायला मिळत आहे. तर धुळ्याच्या काही भागात देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे. हा पाऊस महाराष्ट्रात सर्वत्र पडत आहे. त्यामुळं नागरिकांनी नदी नाल्याच्या किनारी जाण्यास किंवा कुठे जाण्यास टाळायचं आहे जास्त करून. तर पुढे आता उद्याचा अंदाज लक्षात घेता, उद्या 8 जुलै, उद्या कोकण किनारपट्टीच्या सर्वच भागात हा पाऊस हजेरी लावताना दिसणार आहे आपल्याला. उद्या दिवसभरात अंदाज लक्षात घेता नाशिक, छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, नांदेड, त्याचबरोबर अकोला, अमरावती, तर पुण्याचा भाग, सातारा, सांगली, रत्नागिरी, कोल्हापूर या सर्व भागात आपल्याला पाऊस पडताना दिसणार आहे. पावसाची उघडझाप असणार आहे अधूनमधून. पावसाचा म्हणजे सलग चालू न राहता काही टाइम उघडझाप होणार आहे, पण ढगाळ वातावरण सर्वत्र पाहायला मिळणार आहे आपल्याला. तर मालेगावमध्ये आता कन्नड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जळगाव, शेगाव, अमरावती, वाशिम, नागपूर या भागात देखील आपल्याला जोरदार पाऊस पडताना दिसणार आहे. तर 9 तारखेला देखील महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. हवामान शक्यतो काही भागात कोरडे दिसणार आहे आपल्याला. नाशिक, मुंबई या कोकण किनारपट्टीच्या भागात 8, 9, 10 तारखेला तर पाऊस हा पडतच राहणार आहे. महाराष्ट्राच्या इतर भागात काही ठिकाणी आपल्याला हवामान कोरडे पाहायला मिळणार आहे. तर शनिवारी 11 तारखेला पाहायला गेलं तर सोलापूरच्या काही भागात थोडाफार पाऊस पाहायला मिळतो आहे आपल्याला. पुण्याच्या काही भागात देखील पुणे, सातारा, सांगली या भागात आपल्याला पाऊस पाहायला मिळत आहे. अहिल्यानगरच्या काही भागातच आपल्याला पाऊस पाहायला मिळत आहे. काही भागात कोरडा राहणार आहे. तर जळगाव, नाशिक, त्याचबरोबर इकडे पाहिलं तर नागपूर या भागात देखील आपल्याला पाऊस पाहायला भेटत आहे. तर आपल्या व्हिडिओची माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.